आज आपण नवीन पाठ सुरुवात करणार आहोत. डेमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. हेडिंग टाका सगळ्यांनी. डेमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबल. मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलचे डिमेरिट. डिमेरिट म्हणजे काय बेटा? दोष, त्याच्या चुका, झालेल्या चुका, काही गोष्टी त्याच्याकडून चुकल्या होत्या. काही गोष्टी त्याच्याकडून चुकल्या होत्या. काय काय चुकल्या होत्या? पहिल्यांदा 4 गोष्टीच्या चुका झालेल्या त्याच्याकडून. There are 4 demerits which are given below. The first demerit was, so write down, the whole number of atomic mass of elements, the whole number of atomic mass, the whole number of atomic mass of elements cobalt and nickel. Cobalt and nickel is the same. So there was ambiguity. ambiguity इथं ब्रॅकेट मध्ये लिहितो. ambiguity म्हणजे कन्फ्युजन. there was confusion. एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. confusion regarding the sequence of their position, in the Mendeleev periodic table. ठीक आहे ना. म्हणजे एक उदाहरण बघा. आता मी तुम्हाला सांगतो कोबाल्ट आणि निकेल बद्दल सांगतो. हे बघा कोबाल्ट आणि हे निकेल. कोबाल्टचं ॲटॉमिक मास आहे, लक्षात धरा, कोबाल्टचं 58.9. ठीक आहे. आणि निकेलचं आहे 58.6. आता जर तुम्ही बघितलं यांचं होल ॲटॉमिक मास, होल म्हणजे कोण? होल म्हणजे पॉइंटच्या अगोदरचं. पॉइंटच्या अगोदर किती आहे सांगा? 58. 58. दोघांचं ॲटॉमिक मास सारखंच आहे जवळपास. मग कोणाला अगोदर घ्यायचं? कारण मेंडेलीव पिरियडिक टेबल कसा तयार झालेला बाळांनो? लक्षात धरा, त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमानुसार. डेमेरिटला ड्रॉबॅक असं सुद्धा म्हटलं जातं. लक्षात धरा, डेमेरिट्स म्हणजे कोण? ड्रॉबॅक म्हणजे चुका. एकच डेमेरिट, ड्रॉबॅक एकच असतं. आता ॲटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमानुसार लिहिलं ना. हाऊ द मेंडेलीव हॅव अरेंज्ड द एलिमेंट्स? ऑल ऑफ यू नो मेंडेलीवने कसे एलिमेंट अरेंज केले बेटा? ॲटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमानुसार. ठीक आहे ना. मग आता कोबाल्ट आणि निकेलचं बघा, थोडं कन्फ्युजन झालं. अरे बाप, कोबाल्ट आणि निकेलचं ॲटॉमिक मास तर जवळपास सारखंच आहे, होल ॲटॉमिक मास नंबर. सो देयर वॉज ambiguity म्हणजे कन्फ्युजन. तो गोंधळून गेला. अरे बाबा, यांचे ॲटॉमिक मास तर सारखेच आहेत. सो विच एलिमेंट वी हॅव टू प्लेस अर्लियर? कोणता एलिमेंट आपण अगोदर ठेवायचा? देयर वॉज ambiguity, देयर वॉज कन्फ्युजन regarding the position of cobalt and nickel in the Mendeleev's periodic table. बाबा, ज्यावेळेस हा पिरियडिक टेबल तयार करत होता त्यावेळेस त्याला असं आढळून आलं की कोबाल्ट आणि निकेलचं होल ॲटॉमिक मास सारखा आहे. मग कोणाला अगोदर ठेवायचं? सपोज सगळे विद्यार्थ्याला मी असं उभा करायचं ठरवलं त्यांच्या लाईन उंचीनुसार. ठीक आहे ना.
त्यांच्या उंचीनुसार या ठिकाणी उभा करायचं ठरवलं. उभा करायचं ठरवलं असताना मला 2 जण सापडले. कोण कोण सापडले? एक सापडला शंकरपाळ्या, ठीक आहे, अनदर इज कारल्या, ठीक आहे, शंकरपाळ्या आणि कारल्या. The height of शंकरपाळ्या and कारल्या is equal. कारल्या आणि शंकरपाळ्याची हाईट इक्वल आहे. So I was confused regarding the position of कारल्या and शंकरपाळ्या. बाबा मी एक शिक्षक आहे, मला दोघं जणांना उभा करायचंय, दोघांची पोझिशन सारखीच आहे, कोणाला उभं करायचं पुढे, शंकरपाळ्या का कारल्या? सो आय वॉज कन्फ्युज्ड. मी कन्फ्युज झालो, कारण दोघं इक्वल दिसायला लागले मला. आता कोणाला उभं करायचं पुढं? इन द सिमिलर मॅनर the whole number of atomic masses of elements and cobalt is the same. So there was ambiguity. Ambiguity nothing but confusion. Confusion म्हणजे तो गोंधळून गेला की बाबा कोणाला अगोदर ठेवायचं, कोबाल्टला का निकेलला. So there was ambiguity regarding the sequence of their position in the Mendeleev periodic table. मेंडेलीवच्या periodic table मध्ये कोणाला अगोदर ठेवायचं याबद्दल तो कन्फ्युज झाला. This is the first demerit. This is the first drawback of Mendeleev's periodic table. Mendeleev periodic table चा हा पहिला ड्रॉबॅक झाला. ठीक आहे. आता दुसरा बघा, ज्यावेळेस Mendeleev periodic table तयार करत होता, at that time there was no discovery of isotopes. Isotopes ची डिस्कवरी झालेली नव्हती. ओके, पण ज्यावेळेस isotopes were discovered, isotopes discovered झाले, then he confused regarding the position of isotopes. Isotopes ला त्यांच्या मेंडेलीवच्या पिरियडिक टेबल मध्ये कुठे ठेवायचं याबद्दल तो कन्फ्युज झाला. मग आता तुम्ही म्हणणार सर आयसोटोप काय असतो? आयसोटोप सांगा. आयसोटोपच्या प्रॉपर्टीज सेम असतात. लक्षात धरा, आयसोटोप्स हॅव सेम प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, बट डिफरंट ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास डिफरन्स असतो पण प्रॉपर्टी मात्र सारख्या असतात. म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल आता लक्षात धरा, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, ठीक आहे ना, कार्बन कार्बन कार्बन. आता कार्बनला 3 आयसोटोप्स आहेत. हा कधी 6-12च्या फॉर्म मध्ये आढळून येतो, आपण त्याला कार्बन 12 म्हणतो, कधी कार्बन 30, तर कधी कार्बन 40. आता याच्यामध्ये बघा बाळांनो, प्रोटॉन किती आहे सांगा बरं? प्रोटॉन 6, इलेक्ट्रॉन 6, न्यूट्रॉन 6, ठीक आहे, 6 6 6. इथं सांगा बरं प्रोटॉन 6, हे खालचं म्हणजे प्रोटॉन असतो. इलेक्ट्रॉन किती आहे? 6. न्यूट्रॉन वरचं मायनस खालचं, 13 मधून 6 गेले, 7 आहे. त्याच्यामध्ये बघा, प्रोटॉन किती? 6, इलेक्ट्रॉन किती? 6, न्यूट्रॉन वरचं मायनस खालचं किती आले? 8. आता हे कार्बनचे 3 आयसोटोप्स आहेत बेटा, यांचे ॲटॉमिक नंबर सारखे आहेत पण ॲटॉमिक मास कसे आहेत? डिफरंट, 12, 13, 14. आता प्रॉब्लेम काय बाळांनो, लक्षात धरा, हे जे ॲटॉमिक मासेस वेगळे आहेत यांच्या प्रॉपर्टीज सारख्या आहेत. लक्षात येऊ द्या, यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सारख्या आहेत. तिघा जणांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम. केमिकल प्रॉपर्टीज कशा सेम, सारखे आहेत, पण यांचे ॲटॉमिक मासेस कसे सांगा बरं? ॲटॉमिक मासेस वॉज डिफरंट. ॲटॉमिक मासेस वॉज डिफरंट. एकाचं 12, एकाचं 13, एकाचं 14. आणि मेंडेलीवनं जो पिरियडिक टेबल तयार केला कसा केला सांगा बरं? अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक मासेस. मग त्यांना कसं लिहायला पाहिजे? अगोदर कार्बन 12, त्यानंतर कार्बन 13, त्यानंतर कार्बन 14. हा एकच एलिमेंट आहे कार्बन, पण कार्बनला किती जागा ठेवल्या त्यानं? 3 जागा दिल्या ना. कार्बन 12 साठी 1, कार्बन 13 साठी 1, त्याच्या पुढे कार्बन 14 साठी 1. पण बेटा यांच्या प्रॉपर्टीज तो सारख्याच आहेत, यांच्या प्रॉपर्टीज सारख्या आहेत, ॲटॉमिक मास वेगळे आहेत. त्यानं लिहित असताना काय केलं? ॲटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमानुसार लिहिलं की अरेंज्ड ऑल दीज एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमानुसार लिहिलं. लिहिताना काय वाटलं नाही, पण तो ज्यावेळेस विचार करायला लागला त्यावेळेस तो करायला लागला, अरे त्यांच्या प्रॉपर्टीज सारख्याच आहेत, मग त्यांना आपण एकाच बॉक्स मध्ये लिहायला पाहिजे. पण एका बॉक्स मध्ये लिहायला गेला की तो म्हणाला, अरे आपण तर ॲटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमानुसार लिहिलं, 12च्या नंतर 13 यायला पाहिजे, 13 नंतर 14. मग यांना एका जागेवर ठेवायचं का ॲटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमाने लिहून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचं? ही वॉज कन्फ्युज्ड. आर यू गेटिंग माय पॉइंट?
आयसोटोप्स म्हणजे काय असतं बेटा, कळालं का आता? आयसोटोप्स म्हणजे कळालं का? ऍटॉमिक नंबर सेम असतं, ऍटॉमिक मास नंबर वेगळं असतं, ठीक आहे ना. दिस इज आयसोटोप्स. स्वयं हे आयसोटोप असतं बेटा, आयसोबार वेगळं असतं. स्वयं रीड इट केअरफुली, नंतर व्यवस्थित अभ्यास करा. दिस इज आयसोटोप्स. ऍटॉमिक मास सेम, ऍटॉमिक मास नंबर डिफरंट. दिस इज आयसोटोप. आयसोबार वेगळं असतं, त्याचं काही आपल्याला देणं घेणं नाही. ते आपण ज्यांचा ऍटॉमिक नंबर वेगळं असतं ते आयसोबार असतं. स्वयं व्यवस्थित अभ्यास कर बेटा. दिस इज आयसोटोप. आयसोटोप काय असतं कळालं? ऍटॉमिक नंबर सेम असतो. इथे बघा सगळ्यांचा ऍटॉमिक नंबर सेम आहे, 6 आणि मास नंबर डिफरंट आहे. दिस इज आयसोटोप. हे आयसोटोप्स असतं. यांच्या प्रॉपर्टीज सेम असतात, यांच्या प्रॉपर्टीज सेम असतात. आर यू गेटिंग माय पॉइंट? पण ऍटॉमिक मास डिफरन्स असतात. पण सायंटिस्ट मेंडेलिव्हने काय केलं तर या ठिकाणी त्यांच्या ऍटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमानुसार लिहायचा प्रयत्न केला. मग तो कन्फ्युज झाला ना, बाबा मी चढत्या क्रमाने लिहिलं, अगोदर 12 लिहिलं, कार्बन 13 लिहिलं, कार्बन 14 लिहिलं, पण यांच्या प्रॉपर्टीज सारखे आहेत. सारख्या एलिमेंटला वेगवेगळ्या ठिकाणी का ठेवायचं? एका जागेवरच ठेवायला पाहिजे, पण यांच्या ऍटॉमिक मास तर डिफरंट आहे. सो ही कन्फ्युज्ड रिगार्डिंग द पोझिशन ऑफ आयसोटोप्स. आयसोटोपच्या पोझिशन बद्दल हा काय झाला, या ठिकाणी कन्फ्युज झाला. दिस इज अ सेकंड ड्रॉबॅक. कसं कन्फ्युजन झालं कळालं का त्याला? त्यानं ज्यावेळेस लिहायला चालू केलं ऍटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमानुसार, त्यावेळेस त्यांना लिहून काढले, पण त्याला असं कळालं की बाबा त्यांच्या प्रॉपर्टी सारख्याच आहे, त्यांना एका जागेवरच लिहायला पाहिजे. मग कसं करायचं? तर अशा पद्धतीनं या ठिकाणी तो कन्फ्युज झालेला आहे. सो राईट डाऊन नेक्स्ट, म्हणजे हा पॉइंट लिहून घेऊया आपण. हा पॉइंट लिहून घेऊया. सो राईट डाऊन सेकंड पॉइंट. ही कन्फ्युज्ड शॉर्ट मध्ये पॉइंट लिहून देतो. ही कन्फ्युज्ड रिगार्डिंग द पोझिशन ऑफ आयसोटोप्स. रिगार्डिंग द पोझिशन ऑफ आयसोटोप्स शॉर्ट मध्ये पॉइंट लिहून दिला की बाबा आयसोटोपच्या बाबतीमध्ये तो कन्फ्युज झाला. आता कोण म्हणणार सर आयसोटोपचे डेफिनेशन पण लिहून द्या. सो राईट डाऊन हिअर आयसोटोप्स. आयसोटोप्स काय असतं? द एलिमेंट्स हॅव्हिंग सेम ऍटॉमिक नंबर बट डिफरंट ऍटॉमिक मास नंबर. ठीक आहे, त्यांचा ऍटॉमिक नंबर सेम असतो, ऍटॉमिक मास नंबर डिफरंट असतो. दॅट इज कॉल्ड isotopes which have same chemical properties but different atomic mass. ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सारख्या असतात, atomic mass different असतो. So write down. The atoms of same element, the atoms of same element having same atomic number, having same atomic number but different atomic mass number, different atomic mass number so that they have same chemical properties. They have same chemical properties is called isotopes. त्यांना काय म्हटलं बेटा? आयसोटोप्स असं म्हटलं. ऍटॉमिक नंबर सेम आहे, ऍटॉमिक मास नंबर डिफरंट आहे, त्यांच्या प्रॉपर्टीज पण सारख्या असतात. The properties of isotopes are same because these are the atoms of same element. एकाच एलिमेंटचे ऍटम असतात, कार्बन कार्बन कार्बन. आर यू गेटिंग माय पॉइंट? एकाच एलिमेंटचे ऍटम असतात, त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीज सारख्या असतात, परंतु त्यांचे ऍटॉमिक मास डिफरंट असतात. मग त्यांना ठेवायचं कुठं? याबद्दल सायंटिस्ट मेंडेलिव्ह कन्फ्युज झाला. There was ambiguity. There is a confusion regarding the position of isotopes.
मी तुम्हाला एक्झाम्पल पण सांगितले आयसोटोप्सचे. कोण? कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. दीज आर द आयसोटोप्स ऑफ कार्बन. कार्बनचे आयसोटोप्स असतात. ओके, आता आपण पुढे तिसरा ड्रॉबॅक बघूया, तिसरं डिमेरिट्स बघूया. When elements are arranged in increasing order of their atomic masses, the rise in atomic mass does not appear to be uniform. ज्यावेळेस त्यानं एलिमेंटला atomic मासेसच्या चढत्या क्रमानुसार लिहिलं त्यावेळेस atomic masses जे होते वाढलेले युनिफॉर्म नव्हते. कधी ते जास्त वाढायचे, कधी कमी वाढायचे, कधी जास्त वाढायचे, कधी कमी वाढायचे. So there was confusion. It is not possible at that time to predict how many elements could be discovered between two heavy elements. त्या दोन एलिमेंटच्या मध्ये किती एलिमेंटचा शोध लागणार हे त्याला सांगणं जमत नव्हतं, कारण ॲटॉमिक मास युनिफॉर्मली इन्क्रीज होत नव्हतं. त्यामुळे किती एलिमेंटचा शोध लागणार, किती एलिमेंट नवीन शोध लागणार, मग त्यामध्ये किती एलिमेंट साठी मोकळी जागा सोडून द्यायची, किती रिकामी जागा सोडायची. आता इथं माहित आहे का क्लासमध्ये किती विद्यार्थी येणार आहेत नवीन. मी काय केलं, एका विद्यार्थी इथं, एक विद्यार्थी तिकडे बसवलं. आता या दोघांच्या मनात किती एलिमेंट येणार आहे हे मला सांगता येत नाही आताच. तसं दोन एलिमेंटच्या मध्ये त्यांना तिघासाठी रिकामी जागा ठेवली होती का नाही. तीन एलिमेंटसाठी ही प्लेस्ड व्हॅकंट प्लेसेस काही ठिकाणी ठेवल्या, पण जागा किती मोकळी सोडायची. 2 डबे सोडायचे का 3 डबे का 4 डबे का 5 डबे, किती जागा व्हॅकंट सोडायची नवीन एलिमेंटसाठी ते त्याला कळत नव्हतं. अंदाजे सोडायचा त्यानं 1 2 1 2. बट सायंटिस्ट मेंडेलीव वॉज confused regarding the how many vacant places that have to be placed vacant. किती जागा रिकाम्या ठेवायच्या याबद्दल तो कन्फ्युज झाला, कारण त्याला कळत नव्हतं. का कळत नव्हतं? कारण ॲटॉमिक मासचं जे राईज होतं, ॲटॉमिक मास जो वाढत होता तो युनिफॉर्म इन्क्रीज नव्हता. ॲटॉमिक मासचं कधी जास्त वाढायचा, कधी कमी वाढायचं, दोन ॲटॉमिक मास मधलं डिस्टन्स. त्यामुळे तो कन्फ्युज झाला बेटा, किती रिकाम्या जागा सोडायच्या नवीन एलिमेंटसाठी. ठीक आहे, so write down when elements are arranged when elements are arranged in increasing order of in an increasing order of atomic masses, comma, the rise in atomic mass does not appear the rise in atomic mass does not appear to be uniform. युनिफॉर्म म्हणजे एका युनिफॉर्म पद्धतीने वाढलं नाही, कधी जास्त वाढायचं, कधी कमी वाढायचं. यामुळे काय झालं सांगा. सो इट वॉज नॉट पॉसिबल टू प्रेडिक्ट. सो सायंटिस्ट मेंडेलीव was unable to predict how many elements could be discovered. How many elements could be discovered. किती एलिमेंटचा शोध लागणार, त्यासाठी किती जागा मोकळी ठेवायची हे त्याला कळलं नाही. How Mendeleev was unable to predict how many elements could be discovered between two heavy elements. दोन एलिमेंटच्या मध्ये किती एलिमेंटचा शोध लागणार, त्यामुळे किती एलिमेंटसाठी जागा मोकळी सोडायची हे त्याला कळलं नाही.
साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं. दिस विल बी द थर्ड ड्रॉबॅक. थर्ड ड्रॉबॅक कळाला का बाळांनो? दोन एलिमेंट मधला ऍटॉमिक मास जे राईज आहे, वाढणारा ऍटॉमिक मास आहे, दॅट वॉज नॉट युनिफॉर्म. हे युनिफॉर्म नव्हतं, कधी जास्त वाढायचं कधी कमी वाढायचं. So scientist Mendeleev was unable to predict how many elements could be discovered between two elements. म्हणजे बेटा त्या दोन एलिमेंट मध्ये किती एलिमेंट चा शोध लागणार, किती रिकामी जागा सोडायची, ठीक आहे ना. उगाच रिकामी जागा सोडून द्यायची आणि एलिमेंटची डिस्कवरीच नाही झाली तर उगाच टेबल मोठा होईल ना. किंवा आपण जागाच नाही सोडून दिली, नवीन एलिमेंट डिस्कवरी झाली, नंतर काय होईल सांगा, पूर्ण माउथ पिरियडिक टेबल त्याचा बिघडून जाईल. त्यामुळे ही वॉज कन्फ्युज्ड, देयर वॉज अम्बिग्युटी, कन्फ्युजन होतं, आता करायचं काय, हा त्याचा तिसरा ड्रॉबॅक होता. ठीक आहे. आणि लास्ट दॅट इज फोर्थ वन, शेवटचा ड्रॉबॅक. ही कन्फ्युज्ड रिगार्डिंग द पोझिशन ऑफ, ही कन्फ्युज्ड रिगार्डिंग द पोझिशन ऑफ, he confused regarding the position of hydrogen. He confused regarding the position of hydrogen. He confused regarding the position of hydrogen. का बेटा? Because this element shows the properties of, this element shows the properties of alkali metal as well as alkali metals as well as halogens. कारण लक्षात धरा, एलिमेंट जो हायड्रोजन आहे तो दोघांच्या प्रॉपर्टी दाखवतो. कोणाकोणाच्या प्रॉपर्टी दाखवायला लागला? आता जर तुम्ही मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल बघितला तर मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये जो ग्रुप नंबर 1 आहे, लक्षात धरा, ग्रुप नंबर 1 हा पूर्ण अल्कली मेटल साठी आहे. कोणासाठी आहे? अल्कली मेटल. आता मी तुम्हाला याचे एक्झाम्पल पण देऊन सांगितलं असतं कसे तो दोघांच्या प्रॉपर्टी दाखवतो, पण ते काही आवश्यकता नाही, तुम्ही फक्त पाठ करा. हे बघा, हा लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे अल्कली मेटल आहे. आणि ग्रुप नंबर जो ग्रुप नंबर मला वाटतंय 7वा, लक्षात करा, ग्रुप नंबर जो 7वा आहे त्याच्यामध्ये कोण कोण आहे? ती हॅलोजन साठी आहे. ग्रुप नंबर 7वा हॅलोजन आहे त्याच्यामध्ये. हॅलोजन म्हणजे कोण कोण? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. तर आपला हायड्रोजन आहे ना, हायड्रोजन थोडं वेगळंच वागायला लागला. कसं वागायला लागला? अल्कली मेटल सारखं सुद्धा तो बिहेव करत होता, अल्कली मेटल सारखं, आणि हॅलोजन सारखं सुद्धा तो बिहेव करायला लागला. दोघांच्या कॅरेक्टर दाखवायला. पण ठेवायचं कुठे? ग्रुप नंबर 1 मध्ये ठेवायचं अल्कली मेटलच्या फॅमिलीमध्ये, का ग्रुप नंबर 7 हॅलोजनच्या फॅमिलीमध्ये ठेवायचं? ही वॉज कन्फ्युज आहे का नाही? एखादा विद्यार्थी आला, लक्षात धरा, आणि मुलासारखं पण वागायला लागला, मुलीसारखं पण वागायला लागला, दोघांसारखं वागायला. बेटा कुठे बसवायचं? मुलाच्या रो मध्ये का मुलीच्या रो मध्ये? टीचर वॉज कन्फ्युज. टीचर कन्फ्युज झाला ना, कुठे ठेवायचं आता? इकडे बसा, कुठे बस म्हणायचं, ते येऊन असा थांबला, ठीक आहे, बसतच नाही, इकडे बस का इकडे बस. देयर इज अ कन्फ्युजन. हॅलोजन म्हणजे काय असतं? जसं अल्कली मेटल तसे नाव असतात. हॅलोजन म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असतं. सो देयर वॉज कन्फ्युजन. Scientist Mendeleev was confused regarding the position of hydrogen because the element hydrogen was showing the properties of alkali metal as well as halogen. Halogen म्हणजे फॅमिली असते, नाव असतं. नोबल मेटल कसे असतं? ज्यांची व्हॅलन्सी 1 असते, ज्या एलिमेंटची व्हॅलन्सी 1 असते त्यांना आपण हॅलोजन म्हणत असतो. तुमच्या भाषेमध्ये सांगायचं, ज्या एलिमेंटची व्हॅलन्सी 1 असते त्याला आपण हॅलोजन म्हणतो. पण आता लक्षात धरा बेटा, मग हा हायड्रोजन दोघांची पण प्रॉपर्टी दाखवायला लागला, अल्कली मेटलचा आणि हॅलोजन. मुलाची पण प्रॉपर्टी दाखवायला, मुलीची पण प्रॉपर्टी दाखवायला लागला. सो टीचर वॉज कन्फ्युज्ड. कुठल्या क्लासमध्ये ठेवायचं, कुठे बसवायचं?
मुलाच्या लाईन मध्ये का मुलीच्या लाईन मध्ये? So scientists, in the similar manner, scientist Mendeleev also confused regarding the position of hydrogen, where hydrogen have to place in the group of alkali metal or halogen metal, because it shows the properties of alkali metal as well as halogen metal. So he confused. There is ambiguity regarding the position of hydrogen. This will be the fourth drawback. This was the fourth drawback. आणि हा तो कोणता ड्रॉबॅक होता बाळांनो? या ठिकाणी चौथा ड्रॉबॅक होता. अशा पद्धतीचे 4 ड्रॉबॅक तुम्हाला 3 मार्कासाठी विचारले जातात. Write down the demerits, write down the drawbacks of Mendeleev's periodic table. Mendeleev's periodic table चे drawback आहे. This was the very important question. खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. सगळ्यांना क्वेश्चन कळाला का? डेमेरिट्सचे 4 कोणकोणते? कोबाल्ट आणि निकेलच्या जागेबद्दल कन्फ्युज झाला, आयसोटोप बद्दल कन्फ्युज झाला, किती जागा रिकाम्या सोडायच्या त्याबद्दल कन्फ्युज झाला, आणि चौथी गोष्ट हायड्रोजनच्या बाबतीत सुद्धा कन्फ्युजन झाला, कारण हायड्रोजन दोघांची सुद्धा प्रॉपर्टी दाखवायला लागला, अल्कली मेटल आणि हॅलोजन मेटल. त्याला कुठल्या ग्रुप मध्ये ठेवायचं? ग्रुप नंबर 1 मध्ये ठेवायचं का ग्रुप मध्ये 7 मध्ये ठेवायचं? याबद्दल तो कन्फ्युज झाला. These are the 4 drawbacks, these are the 4 demerits of Mendeleev's periodic table. Mendeleev's periodic table च्या या ठिकाणी हे किती 4 ड्रॉबॅक आहे. This is all about Mendeleev's periodic table. आता आपर्यंत आपण काय काय बघितलं? Doberanus price, Newland's octaves, Mendeleev's periodic table. Now we are going to discuss after that modern periodic table. Modern periodic table. ठीक आहे ना? आता काय बघणार आहोत आपण? मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे आता मॉडर्न पिरियडिक टेबल इज द करेक्ट टेबल. म्हणजे याच्यामध्ये काही चुका नाही. एखादी गोष्ट फक्त हायड्रोजनच्या बाबतीत कन्फ्युजन आहे आता पण, ठीक आहे, पण बाकीचं सगळं पिरियडिक टेबल करेक्ट आहे. आता जो आपण अभ्यास करतो पिरियडिक टेबलचा, दिस इज द मॉडर्न पिरियडिक टेबल, अँड दॅट मॉडर्न पिरियडिक टेबल वॉज गिवन बाय सायंटिस्ट हेनरी मोस्ले. कोणीतरी विचारलं होतं की हा कोणी सांगितलं, कोणी दिला मॉडर्न पिरियड टेबल, कोणी डिस्कवर केला? मॉडर्न म्हणजे आधुनिक. लक्षात राहा, मॉडर्न म्हणजे आधुनिक. मग आपण आता या ठिकाणी तो टेबल डिस्कस करणार आहोत. सो राइट डाउन हियर. नेक्स्ट स्टडी मॉडर्न पिरियडिक टेबल. नेक्स्ट स्टडी मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल. मेक इट अंडरलाइन. आधुनिक आवर्त सारणी, मराठीत त्याला असं म्हटलं जातं. आतापर्यंत काय सांगितलं होतं बाळांनो सगळ्या सायंटिस्टनं? थोडं बेसिक बघा बरं. आतापर्यंतच्या सायंटिस्टनं सगळ्यांनी सांगितलं होतं की एलिमेंटच्या प्रॉपर्टी कोणावर डिपेंड असतात? ॲटॉमिक मासवर. बिकॉज when they was preparing periodic table at that time they don't know the internal structure of atom. ॲटमच्या आतमध्ये काय असतं ते त्यांना माहित नव्हतं. But scientist Henry Moseley observed that in the nucleus of an atom there is a positively charged particle. We call it proton. ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये बेटा पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल असतात. आपण त्याला प्रोटॉन असं म्हणत असतो. And the number of proton is nothing but atomic number. The number of proton present in the nucleus of atom is nothing but atomic number. And atomic number is the fundamental property of that element, because the properties of element totally depend upon the atomic number, not their atomic masses. आतापर्यंत सायंटिस्ट असं म्हणत होते की बाबा एलिमेंटच्या प्रॉपर्टी त्याच्या ॲटॉमिक मासवर डिपेंड असतात. परंतु हेनरी मोस्लेनं काय सांगितलं बेटा? हेनरी मोस्लेनं काय सांगितलं? हेनरी मोस्ले सांगितलं की बाबा एलिमेंटच्या प्रॉपर्टीज त्याच्या ॲटॉमिक मासवर डिपेंड नसतात. ॲटॉमिक मास पेक्षा सुद्धा त्याच्या ॲटॉमिक नंबरवर डिपेंड असतात. Atomic number is the fundamental property of each and every element. And he arranged all the elements in the increasing order of their atomic number. त्यामुळे लक्षात धरा बेटा, मॉडर्न पिरियडिक टेबल हा कशावर डिपेंड आहे? ॲटॉमिक मासवर डिपेंड नाही, ॲटॉमिक नंबर. लक्षात धरा, हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. मॉडर्न पिरियडिक टेबल जो हेनरी मोस्लेनं तयार केला हा ॲटॉमिक नंबरवर डिपेंड आहे, नॉट ऑन ॲटॉमिक मासेस. लक्षात धरा, ॲटॉमिक मासवर नाही.
आतापर्यंतच्या सायंटिस्टनं ऍटॉमिक मास वरले पिरियडिक टेबल तयार केलं. ऍटॉमिक मास वर डिपेंड असतात प्रॉपर्टी असं म्हटलं आणि मग एलिमेंटला त्यांच्या ऍटॉमिक मास नुसार लिहिलं. पण इथं आपला जो सायंटिस्ट आहे हेनरी मोसले असं सांगितलं, he told that the fundamental property of element depend upon their atomic number instead of their atomic mass. And he prepared a table. We call it modern periodic table. आणि त्याला periodic table तयार केला. आपण त्याला modern periodic table म्हणतो. And also he stated a law. आणि त्याने एक लॉ सांगितला. काय लॉ सांगितलं बेटा? Properties of elements are periodic functions of their atomic number. एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या त्याच्या ॲटॉमिक नंबरवर डिपेंड असतात आणि एका डेफिनाइट इंटरवल नंतर रिपीट होतात. डेफिनाइट इंटरवल ॲटॉमिक नंबरच्या इंटरवल नंतर रिपीट होतात. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं की ॲटॉमिक नंबरवर डिपेंड असतात असं सांगितलं. ॲटॉमिक मासवर असतात का? नाही. आतापर्यंतच्या सायंटिस्ट हेच चुकत होतं. न्यूलंडचं, त्यानंतर मेंडेलिव्हचं, त्यानंतर डोबेरायनरचं, हे सगळे ॲटॉमिक नंबरवर सांगायचे. कारण त्या बिचाराला तरी काय माहिती. ज्यावेळेस ते पिरियडिक टेबल तयार करत होते they don't know the internal structure of atom. Atomचं इंटरनल स्ट्रक्चर माहित नव्हतं. सायंटिस्ट हेनरी मोसलेनं ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल असतात, प्रोटॉन, हे डिस्कव्हरी केली आणि त्यानं हे पण सांगितलं की एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्यांच्या ॲटॉमिक नंबरवर डिपेंड असतात, म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेसवर डिपेंड असतात. And he prepared a table on the basis of atomic number of the elements. And we call it modern periodic table. मग मला सांगा बेटा, modern periodic table हा कशावर डिपेंड आहे? atomic masses or atomic number? Atomic number. And this is a for MCQ for 1 mark. Modern periodic table हा बेटा atomic number वर डिपेंड आहे. It is not depend upon atomic mass. Atomic mass वर डिपेंड नाही. कशावर डिपेंड आहे? Atomic number. So right on first point. त्याच्यामधले आपण थोडं बेसिक गोष्टी घेऊया. पहिला पॉइंट घ्या. In 1913 English scientist Henry Moseley discovered positive particles in the nucleus of an atom. In the nucleus of an atom called a proton. म्हणजे प्रोटॉनचा शोध लावला. Okay. Then he stated that काय सांगितलं बेटा? Then he stated that properties of elements are periodic functions of their atomic mass. Periodic functions of their atomic mass, of their atomic number. कोणावर डिपेंड असतात म्हणे? atomic number. That is the fundamental property of element are more fundamental property of element are atomic number. Okay. Nothing but atomic number is the more fundamental property. Atomic number is the more fundamental property. Atomic number is the more fundamental property of an element. Than its atomic mass. म्हणजे atomic mass पेक्षा सुद्धा बेटा कोण आहे सांगा? Than its atomic mass. म्हणजे atomic mass पेक्षा सुद्धा
है ना, पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर, म्हणजे ॲटॉमिक मास पेक्षा सुद्धा ॲटॉमिक नंबरवर डिपेंड असतं असं सांगितलं. आणि ही स्टेटेड अ लॉ, आणि त्याने एक स्टेटमेंट सांगितलं, अँड स्टेटेड अ लॉ, अँड स्टेटेड अ लॉ, आणि एक लॉ स्टेट केला. आपण त्याला म्हणत असतो कॉल्ड, आपण त्याला म्हणत असतो कॉल्ड मॉडर्न पिरियडिक लॉ. आपण त्याला म्हणत असतो मॉडर्न पिरियडिक लॉ. कोणतं स्टेटमेंट आहे सांगा? मॉडर्न पिरियडिक लॉ असं म्हणत असतो. त्याचं स्टेटमेंट काय बघा. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर, properties of elements are, properties of elements are, properties of elements are, properties of elements are a periodic functions, a periodic function of their atomic number, of their atomic number. लक्षात धरा, म्हणजे एलिमेंटच्या प्रॉपर्टी एका ठराविक ॲटॉमिक नंबर नंतर रिपीट होत असतात. सेम स्टेटमेंट सांगितलं होतं मेंडेलियन, पण ॲटॉमिक नंबरच्या ऐवजी कोण होतं तिथं? त्यानं काय सांगितलं होतं? पिरियडिक फंक्शन्स असतात. कोणावर असतात म्हणे? ॲटॉमिक मास नंबरवर. हे मेंडेलियनने सांगितलं होतं. आणि हेनरी मोसलेनं काय सांगितलं? ॲटॉमिक नंबरवर नसतात बेटा, प्रॉपर्टी डिपेंड. कशावर डिपेंड असतात? या ठिकाणी atomic number वर डिपेंड असतात, हे हेनरी मोसलेनं सांगितलं. and he arranged all these elements in increasing order of their atomic number and he prepared a beautiful table, we called it modern periodic table. आणि छान पद्धतीचं एक टेबल तयार केला, त्याला आपण मॉडर्न पिरियडिक टेबल असं म्हणत असतो. ठीक आहे. आणि आपण पुढच्या लेक्चर मध्ये म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर कसं असतं हे आपण पुढच्या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. दिस इज ऑल बेसिक रिगार्डिंग द मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबलच्या बाबतीतलं हे सगळं